चोपड्यात 8 किलो गांजा जप्त, 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कारवाईत आज सोमवार मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला। स्थानिक गुन्हे शाखेच्या गुप्त माहितीच्या आधारे 2 व्यक्तींवर कारवाई झाली। तपशिलानुसार वरला लासूर रस्त्यावरून गांजा घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितीन नवरे यांच्यासह पोलीस पथकाने नाटेश्वर मंदिराजवळ ट्रॅप लावला। गाडी थांबवून तपासणी केली असता आरोपीकडून 8 किलो गांजा, मोटरसायकल आणि मोबाईलसह अंदाजे 2,28,640 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितलं की गांजा कुठून आणला जात होता आणि कुठे नेण्यात यायचा होता याचा तपास सुरू आहे। सर, ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गांजाची कारवाई करण्यात आली आहे। त्या गांजा किती आहे आणि कुठं कारवाई करण्यात आली? 12 तारखेला रात्री साधारण 8 वाजताच्या सुमाराला आपले मध्य प्रदेशातील वरला या बाजूनं आपल्या चोपड्याकडे गांजा वाहतूक 2 इसम करत आहेत अशी माहिती मिळाली होती। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हा शाखेचे जे आमचे पोलीस कॉन्स्टेबल आहेत रावसाहेब पाटील त्यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली। त्याप्रमाणे पोलीस स्टेशनचे स्टाफ यांनी ट्रॅप लावला आणि लासूर नाटेश्वर मंदिराजवळ 2 इसमाला मोटरसायकलवर गांजा घेऊन जात असताना पकडलं। त्यांची झडती घेतली। त्यांच्याजवळ 8 किलो 120 ग्रॅम गांजा आणि त्यांच्याजवळची मोटरसायकल, मोबाईल असा एकूण 2,28,640 रुपयाचा मुद्देमाल त्यांच्याकडनं जप्त केलेला आहे। दोन्ही आरोपीला अटक केलेली आहे। त्यांच्यावर NDPS ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांनी गांजा कुठून आणला होता, कुठं घेऊन जात होते याच्याबद्दल आता आम्ही तपास करतो।